विषारी कोंबांनी घेतल्या 95 मेंढ्याचा बळी, 95 मेंढ्या दगावल्याने मेंढपाळ हवालदिल। नमस्कार, मी संजना भांबोरे, ब्लूस्टॉर्म टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून। अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तांदडी शिवारात विषारी वनस्पतीचे कोंब खाल्ल्याने तब्बल 100च्या आसपास मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर घडली आहे। ही घटना अतिशय गंभीर आहे। ज्याच्या मेंढर मेला ते मेंढरपाळ मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील लाखनवाडा येथील आहेत। मेंढपाळ महादेव शिंगाडे यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून या घटनेत त्यांचे अंदाजे 10 ते 12 लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे। 150 मेंढ्यांचा कळप घेऊन चराईसाठी आलेल्या मेंढपाळाच्या अनेक मेंढ्यांची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे। पशुवैद्यकीय विभागाने घटनास्थळी धाव घेत मृत मेंढ्यांचे पोस्टमॉर्टम केले असून अहवालाची प्रतीक्षा आहे। या घटनेमुळे शेतकरी आणि पशुपालकांसाठी हा मोठा संकट असणारी घटना आहे। मेंढपाळ हेच या कुटुंबाची उपजीविका एकमेव साधन आहे। आमची मागणी आहे, पशुसंवर्धन विभाग, महसूल विभाग आणि तहसीलदार यांनी तात्काळ या घटनेची दखल घेऊन मेंढपाळ यांना मदत जाहीर करावे। यांचे उद्ध्वस्त झालेले कुटुंब वाचवण्याचं काम करावे, हे आम्ही मागणी करतो। तात्काळ पंचनामा करावे, आर्थिक मदत जाहीर करावे, नाहीतर या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन करणार, हा इशारा देतो। मेंढपाळ एकटा नाही, आम्ही त्यांच्यासोबत आहोत। त्यांना शासनाकडून तात्काळ नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे। अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेट्ससाठी आपण पाहत राहा ब्लूस्टॉर्म टीव्ही न्यूज।